पुनावाल्यांनी 8 वर्षापूर्वी 750 कोटींचं घर घेतलं, पण आजही त्या घराचा गृहप्रवेश झालेला नाही. सायरस पुनावाला हे नाव तुम्ही सगळ्यात जास्त ऐकलं लॉकडाऊनच्या काळात. देशभरात एकच प्रश्न होता, लस कधी येणार? आणि लस बनत होती पुनावाल्यांच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये. लस आली, मग चर्चा सुरू झाल्या त्यांची संपत्ती, पुण्यातला बंगला, लक्झरी गाड्या. पण लॉकडाऊनच्या आधीही सायरस पुनावाला चर्चेत होते. कारण होतं 750 कोटींचं घर. 2015 मध्ये बातमी आली, मुंबईत पुनावाल्यांनी 750 कोटींचं घर घेतलं. फोटो पाहिले आणि एकच विचार आला, हे घर नाही, हा महाल आहे, तोही मुंबई सारख्या शहरात. ह्या घराचं नाव आहे लिंकन हाऊस. ब्रिज कँडी भागात 2 एकर परिसरात पसरलेलं 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य हेरिटेज घर. पण हे घर फक्त आलिशान नाही, हे भारत अमेरिका नात्यांचा इतिहास सांगतं. कधी काळी हे वांकानेरच्या महाराजांचं घर होतं. 1957 मध्ये टॅक्सच्या अडचणींमुळे हे घर अमेरिकन सरकारला 999 वर्षाच्या लीजवर दिलं गेलं. तेव्हापासून 2011 पर्यंत अमेरिकन दूतावास ह्याच इमारतीत राहत होता. म्हणूनच वांकानेर हाऊसचं नाव लिंकन हाऊस पडलं. 2011 मध्ये दूतावास BKC मध्ये हल्ला, घर रिकामं झालं आणि अखेर ते विकायचा निर्णय झाला. सुरुवातीला किंमत होती 850 कोटी, पण 2015 मध्ये सायरस पुनावाल्यांनी 750 कोटींला डील फायनल केली. मुंबईतल्या सगळ्यात मोठा रिअल इस्टेट व्यवहार. प्लॅन साधा होता, वीकेंडला कुटुंबासोबत राहायचं. पण इथेच गोष्ट अडकली. 8 वर्ष झाली पण घराचा ताबा नाही, कारण ही जमीन संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण संपदा विभागाच्या अखत्यारीत येते. तिथे परवानग्या, नोटिसा, नियम हे सगळं अडकलं. त्यातच महाराष्ट्र सरकारनं ही जमीन आपली असल्याचा दावा केला. आणि या डीलमुळे भारत अमेरिका संबंधामध्येही तणाव निर्माण झाल्याची चर्चा झाली. आज या घराची किंमत जवळपास 1000 कोटी रुपये. पण तरीही पुनावाल्यांचा गृहप्रवेश आजही प्रलंबित आहे. थोडक्यात काय, 750 कोटींचं घर आहे, महाल आहे, पण चावी अजूनही हातात आलेली नाही. तर मंडळी, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सत्ता मंच या इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.